Welcome all on this wonderful morning of Daughters Day. On behalf of Aurangabad Academy, I am so happy to welcome you all participants. Thanks for your enthusiasm. This is the Adolescent Week we are celebrating in the last week of March, and today is the Daughters Day. ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की आज कसं काय डॉटर्स डे साजरा करायला लागलाय. तुम्ही जर का पाहिलं तर 2021 मधला डॉटर्स डे आहे 26 सप्टेंबरला. पण आज हा सेलिब्रेट करण्यामागची आमची भूमिका मी तुम्हाला थोडक्यात सांगते. औरंगाबाद अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स आम्ही हा लास्ट वीक ऑफ मार्च अकॉर्डिंग टू सेंट्रल IIP शेड्यूल वी आर सेलिब्रेटिंग फॉर अडोलेसंट चिल्ड्रन टिपिकली. आणि अडोलेसंट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दिस इज द एज ज्याला आपण चाइल्डहुड टू यंग ॲडल्ट याच्या मधला एक जर्नी मधला एक खूप सुंदर स्टॉप असं म्हणून आम्ही याला ओळखतो ॲज अ पीडियाट्रिशियन. आता या पिरियडमध्ये खूप जास्त चॅलेंजेस असतात. हेल्थ चॅलेंजेस असतात, तुमच्या शरीरामध्ये बदल होत असतात, तुमची सायकोलॉजी चेंज होत असते. तर टू हेल्प यू आउट अँड युअर पेरेंट्स टू डील विथ द ट्रिकी इश्यूज इन दिस एज वी आर सेलिब्रेटिंग दिस ॲडोलेसंट वीक स्पेशली फॉर यू. आणि यावर्षी म्हणून आम्ही सोशल प्लॅटफॉर्मवर, असंही आता लॉकडाऊनमुळे आपण कुठे जाऊ शकत नाही, पण कुठलेच कार्यक्रम सेलिब्रेट ऑन लाईव्ह प्लॅटफॉर्म करू शकत नाही. तर तुम्हाला सगळ्यांना घेऊन हा वीक आम्ही साजरा करतोय हा आठवडा, आणि त्याच्यातला हा लास्ट डे आहे. मग हाय डॉटर्स डे स्पेशल. तर डॉटर्स आर ऑलवेज स्पेशल, यू नो. त्यांची एनर्जी वेगळी असते, त्यांची सायकोलॉजी वेगळी असते, त्यांचं झील टू वर्क हे खूप डिफरंट असतं सगळ्यांपेक्षा. त्यांचे इश्यूज वेगळे असतात, त्यांना असलेले प्रॉब्लेम्स वेगळे असतात, आणि त्याच्यासाठी करण्याचं डिस्कशन हे नेहमी स्पेशल असणार आहे. त्याच्यामुळे आजचा डे हा आम्ही स्पेशल डॉटर चाइल्ड याच्यासाठी सेलिब्रेट करतोय. आणि त्याच्यामुळे आम्ही 2 असे गेस्ट स्पीकर्स बोलवलेत की ज्याच्यामध्ये एक स्पीकर आहेत मोक्षदा पाटील. ऍक्च्युअली शी इज बिझी इन हर शेड्यूल ड्यू टू कोविड पॅन्डेमिक, आणि त्याच्यासाठी डील करण्यासाठी शी इज व्हेरी बिझी. She will try to join us. We will try that she will join. If not, we will move ahead with our next speaker. She is Advocate Pradnya Talekar, and she will discuss the legal issues about rearing of daughter. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप युजफुल टिप्स मुलींना पण आणि त्यांच्या पेरेंट्सना पण मिळणार आहेत. तर आजच्या या दिवसाचं आपलं थीम किंवा आपण ज्याला घोषवाक्य असं म्हणतो ते आहे बेटी बचाओ पढाओ पढाओ देश को आगे बढ़ाओ. या थीम वरती हे 2 लेक्चर्सही असतील, आणि या लेक्चर नंतर एक खूप इंटरेस्टिंग कार्यक्रम आहे. आम्ही तुमच्यासाठी या थीम वरती एक पोएम कॉम्पिटिशन डिक्लेअर केलेली होती, आणि त्याच्यासाठी खूप सुंदर रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. जवळजवळ 24 पोएम्स तुम्ही सगळ्यांनी पाठवले आहेत. काही इंग्लिशमध्ये आहेत, काही मराठीत आहेत, काही हिंदीत आहेत, आणि आमच्या एक्सपर्ट जजेसच्या पॅनलनी त्याचा रिझल्ट तयार केलेला आहे. मोस्ट ऑफ द विनर्सना आम्ही स्वतः पर्सनली इन्व्हिटेशन देऊन आजच्या कार्यक्रमाला जॉईन व्हायला सांगितलंय. त्यामुळे ॲट द एंड ऑफ सेशन आम्ही रिझल्टही डिक्लेअर करू, आणि ते पार्टिसिपंट्स येऊन त्यांच्या पोएम आपल्याला म्हणून दाखवतील. जे पार्टिसिपंट्स इथे उपलब्ध नसतील त्यांच्या पोएम्स आम्ही स्वतः वाचून दाखवू. तर असा हा स्पेशली आपल्या डॉटर्ससाठी खूप सुंदर प्रोग्राम ऑर्गनाईज केलाय. मी सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी स्वतःला म्यूट मोडवरती ठेवा, सो दॅट आम्ही जे काय तुम्हाला आज देऊ शकतो, जे काय देऊ इच्छितो, आणि खूप छान छान मेसेजेस आहेत आपल्या या सगळ्या स्पीकर्सकडून आणि या सगळ्या कार्यक्रमातून, ते तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सना आणि सगळ्या ऑडियन्सना व्यवस्थित ऐकता येतील. हंबल रिक्वेस्ट टू म्यूट ऑल. आणि with this, so I will like to introduce 2 of our moderators today. One is Dr. Trupti Borulkar. She is a pediatrician and child psychologist. She is also physiologist. She is working in counseling, parenting and mentoring fields since last 18 years. She has organized many workshops, lectures for students, children, parents, teachers for holistic development of children, and she has also written 5 to 6 books in Marathi. She has exhibited पेंटिंग्स इन लोकल एक्झिबिशन्स. सो असे एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आपल्याला आज मॉडरेटर म्हणून इथे आहे. आमच्या दुसऱ्या मॉडरेटर आहेत डॉक्टर मनीष कुलकर्णी. शी इज ऑल्सो अ पीडियाट्रिशियन प्रॅक्टिसिंग इन औरंगाबाद, अँड शी इज हॅव्हिंग स्पेशल इंटरेस्ट in field of adolescence, and she is also an active participant and active organizer in all the adolescent workshops.
So with this short introduction of today's moderators, I will like to hand over mic to Dr. Shyam Khandelwal sir. Sir is president of this year's Aurangabad Academy of Pediatrics. आणि सर आम्हाला तुमच्याकडून एक मेसेज ऐकायला नक्की आवडेल डॉटर्स डेच्या निमित्ताने. Thank you, madam. Thank you, madam. Good morning, all of you on this webinar on Daughters Day. This day celebrates the blessing that daughters bring into the life of those around them, be it parents, grandparents, siblings, teachers, and so on. In India, the day focuses on taking the stigma away from being a girl child, highlighting that girls are equal to boys and they should be judged on their abilities and not their gender. It also focuses on providing equal opportunity to daughters, be in education or work. It is only if we validate them, teach them, and respect them, then only a family can grow. And when a family grows, the country grows. The best way to celebrate this day is to make sure that you treat your daughter with respect and love all throughout the year, and not just only one day. Take the day and spend time with your daughter. If you are social distancing on account of the coronavirus, get a video call to let her know that how much you love her and are proud of her. Yes. I congratulate and bow in front of all the daughters present here that they are part of this webinar and they are part of our family and our country. Thank you. Over to Tripti madam. Yes, Manish. Hello everyone. Hello. I'm going to introduce Mokshada Patil ma'am. Good morning everyone. Thank you Sandhya ma'am. Thank you Trupti. Thank you. Hello. It's a great. You can hear me? Yes, yes. It's a great privilege to introduce Mrs. Mokshada Patil, who is the Superintendent of Police of Aurangabad Rural. वैसे तो सिर्फ नाम ही काफी है. Popularly known as Lady Singham, she doesn't need any formal introduction. She is born in Jalgaon and she completed her formal education up to MA in St. Xavier's, Mumbai. And she belongs to IPS cadre of year 2011. And before getting transferred to Aurangabad Rural as Superintendent of Police, she served as SCP in Nagpur and additional SCP in Nasik. तसं तर लेडी पोलीस ऑफिसर ही टर्मिनॉलॉजी आपल्यासाठी काही नवीन नाही आहे, पण मोक्षदा मॅडमनी आपला एक वेगळाच ठसा या फील्डमध्ये उमटवलं. त्यांच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण विविध अशा नवीन नवीन प्रोग्राम्स इंट्रोड्यूस करून आणि ह्याच्यातलाच एक प्रोग्राम आहे कॉफी विथ एसपी. हे अतिशय इनोव्हेटिव्ह आणि सक्सेसफुल प्रोग्राम त्यांनी कंडक्ट केला वाशिम येथे असताना. आणि दिस वॉज टू ब्रिज द गॅप बिटवीन द पब्लिक अँड द पोलीस. जनरली आम जनतेमध्ये एक जी भीती असते पोलिसांबद्दल किंवा पोलीस हे कसे काम, शी हॅज गॉट अ मेजर कॉन्ट्रीब्युशन इन मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर इन द दॅट इज द वर्क टुवर्ड्स जेंडर सेन्सिटायझेशन, जेंडर इक्वालिटी, प्रिव्हेंटिंग चाइल्ड मॅरेजेस and steps taken towards women's safety in Aurangabad. And recently, she has been awarded as a COVID Women Warrior Award for her recognition in the work of this ongoing pandemic. And I think this is the only reason she is unavailable today. We would have loved to hear her, but due to these unavoidable circumstances, she can't be here at present. Hope to meet her soon on this forum someday. Yes, Manish. The list goes on increasing. The ladies in uniform services, day by day, the list is increasing. Thank you, Sandhya, for kind introduction. Actually, today, my real introduction will be, I am blessed with a beautiful daughter, Sia. Life's all positivity, creativity, beauty, happiness reflects in her. So the खरं सांगायचं तर आज माझी ओळख ही सियाची आई म्हणून व्हावी आणि याच्या पुढेही माझी ओळख सियाची आई म्हणून राहावी अशीच माझी इच्छा आहे. तर परत एकदा सगळ्यांचं वेलकम. आजच्या या कार्यक्रमामध्ये जे पालक आले त्यांना हॅपी डॉटर्स वीक आणि जे डॉटर्स आलेले आहेत त्यांना लव्ह आणि ब्लेसिंग्स. आता या युनिफॉर्म सर्व्हिसेस मधल्या लेडीज
या काय काय करतात, कोण कोण आहेत, हे आपण एक शॉर्ट व्हिडिओ क्लिपिंग पाहूया. ओव्हर टू संध्या मॅडम. त्याची थीम का चूज केली हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं. आता मला इथे असलेल्या पालकांना सांगायचं आहे की साधारणतः आपण मुलींना तर बऱ्यापैकी चांगलं वाढवतोय, शिक्षण देतोय, खाणं पिणं व्यवस्थित करतोय, त्यांच्या आवडी निवडी आपण सगळ्या पाहतोय, तरी पण कुठेतरी गडबड होतीये असं सगळ्यांनाच वाटतंय, सगळ्या समाजाला वाटतंय. हे साधारणतः का होतंय असं? कारण मुलींना आपण वाढवतो त्यावेळेला त्यांना आपण सेल्फ इस्टीम, सेल्फ वर्थ, सेल्फ कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी आपण त्यांना थोड्याशा एक्सक्यूज मी साधारणतः काय होतं की समाजामध्ये बऱ्याच गोष्टी या वेगळ्या वेगळ्या चालताना दिसतात. व्हायलन्स असेल, हॅरॅसमेंट असेल, वेगवेगळ्या गोष्टींनी कामाच्या ठिकाणी होणारा स्त्रियांना किंवा मुलींना होणारा त्रास असेल, हे सगळं आपल्याला विटनेस करायला मिळतच आहे. आणि हे सगळं असतानाच त्याच्याबरोबरच वुमन्स राईट, चाइल्ड राईट हे सगळं ऍक्टिव्हली चालू आहे. पण हे जे चाललेलं आहे, हे पॉझिटिव्ह काम जे चाललेलं आहे ते एखाद्या छोट्याशा प्रमाणात चाललेलं आहे. त्यामुळे जो खरा प्रॉब्लेम आहे की जो हिमनगासारखा आहे, लाईक अ आईसबर्ग, ओनली टिप कॅन बी सीन, तेच आपल्याला दिसतंय आणि खालचा आत जो लपलेला भाग आहे तो दिसत नाहीये. आणि याच्यासाठीच आपल्या मुलींना आपण जबाबदार करणं, त्यांना जागरूक करणं फार गरजेचं आहे. आज समाजामध्ये काय होतंय, मुलींवर जबाबदारी आहे, स्त्रियांवर जबाबदारी आहे, घर दार, त्याच्यानंतर आलेले गेलेले जुनाट रीतिरिवाज, परंपरा, हे सगळं आपल्याला मुलींनी किंवा स्त्रियांनी पाहावं असं मनापासून वाटतं. आणि मग हे डिस्क्रिमिनेशन बघतच मुलगी मोठी होते, कळत नकळत तिच्यावर हा परिणाम होतो. अगदी समाजकारण, अर्थकारण, राजकारण सगळ्या ठिकाणी स्त्री ही दुय्यम समजली जाते किंवा तिला कमी चान्स मिळतो की तिच्या ॲबिलिटीज, तिची पोटेन्शियल प्रूव्ह करायला. आणि मुली हे सगळं बघत वाढतायत. म्हणून आपण जरी घरात उदारमतवादी असो, लिबरल असू किंवा प्रोग्रेसिव्ह असू, तरी मुलगी कळत नकळत समाजातून, नातेवाईकांकडून, मित्रमैत्रिणींकडून या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करते, शोषून घेते आणि मग तिच्या मनावरती याचा परिणाम होत जातो. हेच आपल्याला बदलायचंय. आपल्याला आज मुलींना काय सांगायचंय की तुम्ही इम्परफेक्ट असेल तरी चालेल, तुम्ही ब्युटिफुल नसाल तरी चालेल, पण तुम्ही बोल्ड पाहिजे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, तुमच्यामध्ये सेल्फ इस्टीम पाहिजे, तुम्ही करेजियसली सगळीकडे वावरलं पाहिजे. काय होतं, साधारणतः प्युबर्टी पर्यंत म्हणजे वयात येईपर्यंत बऱ्याच गोष्टी आजूबाजूला घडत जातात आणि त्यांचं लहान मन असतं ते सगळं व्यवस्थितपणे या गोष्टी सगळ्या आत्मसात करून घेतं. आणि मग ज्या वेळेला मुलगी मोठी होते, शिकते, ती समाजात वावरायला लागते, त्यावेळेला या गोष्टींचा पगडा तिच्यावरती कळत नकळत दिसून येतो. मग काय होतं, कामाच्या ठिकाणी असेल, घरामध्ये असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःचे ओपिनियन्स किंवा मत ती मांडत नाही, ठामपणे मांडत नाही. कामाच्या ठिकाणी एखादी जबाबदारी दिली तर तिच्या मनामध्ये काहीशी शंका येते की मला हे जमेल का, मी हे करू शकेल का, मला वेळ देता येईल का तेवढा, आणि मग ती मागे सरकते. कदाचित तिच्याकडे तिच्या बरोबरच्या कलिग्स पेक्षा जास्त पोटेन्शियल असू शकतं, पण ती यातून पाय मागे घेते आणि थोडीशी मागे सरकते. हे नकळत होतं. तिला कितीही वाटलं की मला करायचंय, घरातलं अगदी कोणी तोंडावर जरी सांगत नसेल की बाबा आम्ही तुला हे नाही करू देणार आहे, पण तरी ती स्वतःच या गोष्टीतून थोडीशी स्टेप बॅक होते. आणि आपल्याला हे नकोय, कारण काय झालेलं आहे, 21वे शतक हे वेगवेगळे चॅलेंजेस, डिमांड्स, प्रेशर्स घेऊन आलेलं आहे. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये टेक्नॉलॉजिकली हेल्प मिळाल्यामुळं त्या गोष्टी फार पुढे गेलेल्या आहेत. आणि हे सगळं जग बदलत असताना, ग्लोबलायझेशनचं वारं जोरात सुरू असताना आपल्या मुलींनी एक व्यक्ती म्हणून, एक स्व म्हणून अत्यंत छान रीतीने डेव्हलप झालेला आपल्याला पाहिजे. ही काळाची गरज आहे आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून आपण पालकांनीच याच्याबद्दल काम केलं पाहिजे. कारण पालक आणि कुटुंब, घर हा एक समाजाचाच भाग असतो, याच्यानेच सगळा समाज होतो.
तर आपण समाजाला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये जर बदल केले तर आपोआप सगळा समाजच बदलतो. ही एक बेसिक गोष्ट आहे. आणि मुलगी ही छोटी छान छान फ्रिलचा फ्रॉक घालते, घरभर फिरते आणि मग नंतर मोठी होत आवडीचं करिअर घेत ज्यावेळेला ग्रॅज्युएशनची कॅप आणि गाऊन घालते, त्याच्या मधल्या काळामध्ये भरपूर गोष्टी काही काही होतात. कळत न कळत पीअर प्रेशर, कळत न कळत नातेवाईकांचे टोमणे, बोलणं, रिलेटिव्ह कडून मारलेले काही अजून दुसरे काही रिमार्क्स किंवा टीचर्स व पालकांनी कळत न कळत केलेलं कंपॅरिझन, या सगळ्या गोष्टींचा तिच्यावर परिणाम असतो. आणि मग ती पूर्णपणे तिचं व्यक्तिमत्व न खुलता ती त्या जगाला किंवा आयुष्याला सामोरं जाते. आज आपल्याला हे नकोय. आपण पाहतो की कितीतरी फील्ड्समध्ये स्त्रियांनी अगदी छान ठसा उमटवलेला आहे, त्या छान रीतीने पुढे गेलेल्या आहेत. वर्क लाईफ, मॅरिड लाईफ किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या सगळ्या व्यवस्थितपणे पार पाडतात. पण बऱ्याच वेळा असं होतं की मुलींना सेकंड स्थान द्यायला किंवा दुय्यम स्थान द्यायला आपण त्यांच्यावर प्रेशराईज करतो किंवा कॉम्प्रोमाइज करायला लावतो. तर आता ही मानसिकता आपल्याला सर्वांनी बदललीच पाहिजे किंवा आपल्याला सगळ्यांनाच बदलायला हवं. आपल्याला तिला सांगायचंय की तू स्वतः अवेअर हो सगळ्या गोष्टींबद्दल, तू स्वतःला प्रिपेअर कर आणि तू स्टँड टॉल, म्हणजे तू छानपैकी उभी राहा. तुझ्याकडून आम्हाला असं एक्सपेक्टेशन नाहीये की यू शुड बिहेव लाईक अ डॉग, बट यू शुड स्टँड टॉल अगेन्स्ट एनी डायव्हर्सिटी इन युअर लाईफ. आज मुलगी शिकते, पुढे जाते, छान करिअर करते, हे सगळं बरोबर आहे. आपण लिबरल उदारमतवादी आहोत, हे पण बरोबर आहे. पण तरीही आपली पालकांची, सगळ्यांची, म्हणजे डॉक्टर्स, बाकी टीचर्स, नातेवाईक म्हणून कोणत्याही रोलमध्ये आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपली मानसिकता मुलींना सपोर्ट करण्याची हवी आहे. आता हे सगळं करायचं कसं? पालकांना वाटतं की आम्ही तर आमच्या मुलींना खूप छान वाढवतोय, काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही ते म्हणेल ते देतो, त्या चांगल्या शाळेमध्ये घातलंय, वेगवेगळे चांगले क्लासेस लावले, ब्रँडेड कपडे देतो. पण ब्रँडेड कपडे आणि सगळे चांगली शाळा किंवा चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करून फक्त काम थांबत नाही. आपल्याला त्यांचा इमोशनल पोषण किंवा त्यांचं इमोशनल वेलबिंग, भावविश्व ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू, ते बदलवायचंय, ते कणखर करायचंय. तर स्त्री म्हणून ती ज्यावेळेला समाजामध्ये येईल त्यावेळेला ती कणखर असेल. यासाठी काय करायचं? तिची अँबिशन एनकरेज करा. तिला जे काही ध्येय गाठायचंय त्याच्यासाठी तिला एनकरेज करा. तिला असं कधी मागे साधू नका की हे तुला जमणार नाही, याच्यामध्ये वेळ जाईल, ही गोष्ट साधी आहे, आज जगाच्या दृष्टीने या करिअरला महत्व नाही. असं काहीही निगेटिव्ह किंवा नकारात्मक बोलायचं नाही. तिच्या अँबिशनला तुम्ही खूप एनकरेज करायचं. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, त्यासाठी लागणारी मेहनत तिच्या बरोबरीने तुम्ही घेतली पाहिजे. तुमचे काही अनमेट ऍस्पिरेशन्स असतील, म्हणजे आईला वाटत असेल की मी डॉक्टर व्हायला पाहिजे होतं, किंवा आईला वाटत असेल की मी इंजिनियर व्हायला पाहिजे होतं, टीचर व्हायला पाहिजे होतं, किंवा बाबांना वाटत असेल की मी इंजिनियर किंवा IPS व्हायला पाहिजे होतं, मग माझ्या मुलीने ते व्हावं. असं तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या तिच्यावर अजिबात लादू नका. तिला रिस्क घ्यायला मदत करा. रिस्क अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून असते. सायकल चालवायला शिकणं, बाईक चालवायला शिकणं, कार चालवायला शिकणं, स्विमिंग शिकणं, या सोकॉल ज्या मुलांसाठी ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या करायला उद्युक्त करा. काय होतं माहितीये का? ज्या वेळेला तुम्ही रिस्क घ्यायला शिकता त्यावेळेला तुम्ही पुढच्या आयुष्यामधले चॅलेंजेस घ्यायला शिकता. आणि मग हे जे लाईफ स्किल्स तुम्ही या रिस्क टेकिंग मध्ये शिकता ते तुम्हाला आयुष्यभर कामी येतात. म्हणूनच त्याला आपण लाईफ स्किल्स म्हणतो. तर साधारणतः कोणतीही गोष्ट जी मुलगी म्हणून तुम्ही बाजूला साराल ती सारू नका. मुलीला जर आवड असेल, मुलीला जर त्याच्यामध्ये काही करायची इच्छा असेल तर तिला पाठबळ अगदी आवर्जून द्या. कामाच्या ठिकाणी या गोष्टींमुळं ज्यावेळेला मुलगी मोठी होईल, काम करेल, करिअर करेल, घरातले कौटुंबिक जबाबदारी स्वीकारेल, त्यावेळेला याचा फार फरक पडतो. या गोष्टी अचानक वयाच्या 20व्या वर्षीनंतर शिकवता येत नाही. त्या लहानपणापासूनच शिकवाव्या लागतात आणि या कळत नकळत शिकवाव्या लागतात. मी हा शब्द खूप वापरते की कळत नकळत, कारण त्याला फार मिनिंग आहे. बऱ्याच वेळा तुम्ही एखादं वाक्य बोलून जाता पण ते मुलांच्या आयुष्यभर लक्षात राहतं.
आणि फक्त शिकणं हे सांगणं किंवा वाचून दाखवणं, लिहून काढणं असं नसतं. मुलं बऱ्याच वेळा हे ऑब्झर्वेशननी किंवा तुमचं अवलोकन करून, तुम्हाला अनुकरण करून शिकत असतात. त्यामुळं तुम्ही काय रोल मॉडेल आहात, आणि रोल मॉडेल म्हणजे फक्त आई नव्हे किंवा ज्या करिअर केलेल्या स्त्रिया आहेत ते नव्हे, बाबा म्हणून पण, एक घरातले आजोबा, काका व्यक्ती म्हणून किंवा भाऊ म्हणून तुम्ही काय रोल मॉडेल आहात. तुम्ही स्त्रियांना किंवा घरातल्या किंवा बाहेरच्या इतर स्त्रियांना तुम्ही कसं वागवता, तुम्ही कसं त्यांना महत्व देता, त्यांना कसं जबाबदारीने वागवता, आदर कसा करता, हे सगळं मुलं मुली नकळत शोषून घेत असतात, टिपत असतात. आणि हे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षपूर्वक प्रभावीपणे केलं पाहिजे. कॉन्फिडन्स, सेल्फ इस्टीम या सगळ्या गोष्टी या छोट्या छोट्या रिस्क टेकिंग बिहेवियर्सनी येतात आणि त्या आवर्जून करा. आता सध्या कोविडमुळे काही रिस्ट्रिक्शन असतील, पण ऑनलाईन कोर्सेस, ऑनलाईन गोष्टी, अगदी छोटी नेटफ्लिक्सवरची एखादी सिरियल किंवा मूवी जरी तुम्ही मुलीबरोबर पाहिली आणि त्यातून काय चांगलं घ्यायचं हे जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगितलं तरी खूप गोष्टी शिकता येतात. प्रत्येक गोष्ट ही दोन्ही बाजूनी असते. म्हणजे सोशल मीडिया घ्या, मूवीज घ्या, सिरियल घ्या, हे सगळं जे आपल्यावर बंबार्डिंग होत आहे त्याची निगेटिव्ह बाजू सुद्धा आहे आणि पॉझिटिव्ह सुद्धा बाजू आहे. तुम्ही त्यातून काय उचलता यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. लहानपणीच या सगळ्या गोष्टी करण्याला फार महत्व आहे. कारण मोठं झाल्यानंतर ज्यावेळेला तुमची पर्सनॅलिटी बनते, ज्यावेळेला तुमचे विचार बनतात, ज्यावेळेला तुमचे आचार बनतात, त्यावेळेला फार बदल करणं शक्य होत नाही. म्हणजे बदल करता येतच नाही असं नाही, पण अवघड जातं. त्यामुळे अगोदरच लहानपणीच तिला या गोष्टी करू द्या. या गोष्टींनी ज्यावेळेला तुमचं पाठबळ असतं त्यावेळेला तिला बळ मिळतं, ती आवाज उठवू शकते. आवाज उठवणे म्हणजे भांडाभांडी करणं, रागावणं, चिडचिड करणं असं मुळीच नाही. तुम्ही तिला असर्टिव्ह बनवा. असर्टिव्ह म्हणजे काय की साधारणतः गप्प भित्रेपणाने बसणं आणि आरडाओरडा करणं यांच्यामधली ही स्टेज आहे. तिच्या मताला ठामपणे, व्यवस्थितपणे, भावनांचं उल्लंघन न होता किंवा चिडचिड न करता, भीती न वाटता, त्रास न करून घेतला, शांत स्वच्छ शब्दामध्ये मांडणं याची सवय तुम्हाला घरातूनच तिला लावता आली पाहिजे. म्हणजे उद्या लग्नानंतर नोकरीच्या ठिकाणी ती या गोष्टी ठामपणे मांडेल. बऱ्याच वेळा मुली खूप छान असतात, करिअर छान असतं, हुशार असतात, लाघवी असतात, कामसू असतात, उत्साही असतात, तरी पण हा जर इक्यू डेव्हलप झाला नसेल, ज्याला आपण भावनिक बुद्ध्यांक म्हणतो, तो जर नीट डेव्हलप झाला नसेल तर त्यांना पुढे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात. आणि मग हे प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या प्रकाराने तीव्र होतात आणि त्याच्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आयुष्यावर चुकीचा होतो. आणि पालक म्हणून याची जाणीव करून देणं हे आपलंच काम आहे, आपलंच कर्तव्य आहे. त्यांना हे पण तुम्ही सांगितलं पाहिजे की खूप छान बनणं हे काही आपलं उद्दिष्ट नाहीये. कारण समाजामध्ये कसं आहे, स्त्रीनी खूप छान पाहिजे, मुलींनी खूप छान पाहिजे, तिने छान बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, हेच घातलं पाहिजे, हे नाही घातलं पाहिजे, असंच बसलं पाहिजे, असंच वागलं पाहिजे, तिचा आवाज असाच पाहिजे, ती उंच आवाजात नाही बोलली पाहिजे, ब्ला ब्ला ब्ला. भरपूर गोष्टी असतात की ज्या स्त्रीनी कराव्या असं समाजाला, कुटुंबाला, सगळ्यांनाच वाटत असतं. पण हे तुम्ही तिच्यावर लादू नका. त्याच वेळा आपली मतं मांडणं, स्वतःबद्दल आवाज उठवणं या गोष्टी फार गरजेच्या आहेत. कधी आयुष्यामध्ये जर ऍडव्हर्स आलं, काही क्रायसिस आले तर याच गोष्टींमुळे मुली त्यातून व्यवस्थितरित्या, आपण ज्याला चिनक म्हणतो की ठामपणे शोल्डर्स वरती अगदी किंवा आपलं मान वर करून, मान उंचावून जे आपण बाहेर येतो ऍडव्हर्सिटी मधून, त्याला या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट पालकांनी मुलींना सांगितली पाहिजे की एक्सटर्नल फोर्सेस हे काहीही तुमच्यावर परिणाम करत नाही जर तुमची इनर ग्रोथ खूप चांगली असेल, इनर ब्युटी जर खूप चांगली असेल. आजच्या बॉडी इमेजेसच्या जो हाईप केलेला आहे त्या काळामध्ये ज्या वेळेला या मुलांचे सेलिब्रिटीज वगैरे हे आयकॉन्स असतात, रोल मॉडेल्स असतात, त्यावेळेला दिसणं हा एक मोठा फॅक्टर झालेला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच मुलींना त्याबद्दल
थोडीशी कॉम्प्लेक्स येणं, लाज वाटणं असं वाटत असतं. तर मुलींना तुम्ही ठामपणे हे सांगितलं पाहिजे की हे सगळं बाह्य अंग आहे, बाह्य रूप आहेत, याला आयुष्यामध्ये फार महत्व नसतं. जर तुमचं अंतरंग चांगलं असेल, तुम्ही जर खूप छान असाल बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये, तर या गोष्टी मॅटर करत नाही. जगभरामध्ये कितीतरी स्त्रिया अशा आहेत की ज्या बाह्य सौंदर्याने फार सोसो आहेत, पण त्यांच्या करिअर दृष्टीने त्या खूप उत्तुंग आहेत, उच्च स्थानी आहेत. फेल्युअर पण ठीक आहे, आयुष्यात कधी ना कधीतरी फेल्युअर येणार. फेल्युअर आलं तर मी तुझ्या पाठीशी आहे, आम्ही तुझ्या पाठी आहोत, हा विश्वास तुम्ही मुलींना दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी घरामध्ये सुद्धा त्यांना कम्पेअर केलं नाही पाहिजे. तर थोडक्यात काय की लव्ह अनकंडिशनल, म्हणजेच मुलींना तुम्ही कोणतीही कंडिशन न टाकता त्यांना कळायला पाहिजे की माझे पालक माझ्या सोबतच आहेत. आता हे झालं पालकांसाठी. आता मुलींनी काय केलं पाहिजे? आपल्या इथे या कार्यक्रमामध्ये मुली पण आहेत, सगळं काय पालकांनीच करायचं आणि मुलींनी काहीच नाही करायचं असं कसं चालेल? तर मुलींची पण काही जबाबदारी आहे. तर त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वतःला प्रॉडक्टिव्ह गोष्टीमध्ये, क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये गुंतवा. सो एंगेज युअरसेल्फ इन प्रॉडक्टिव्ह अँड क्रिएटिव्ह थिंग्स. म्हणजे काय करायचं? सतत काहीतरी करत राहायचं. एक छोटीशी तुम्हाला संकल्पना सांगते, इकिगाई, ही जॅपनीज संकल्पना आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात की तुम्ही सतत काहीतरी करत राहा आणि ज्यावेळेला तुम्ही सकाळी उठाल त्यावेळेला तुम्हाला उठण्याचं काहीतरी कारण पाहिजे. म्हणजे आज दिवसभरामध्ये मला झाडाला पाणी घालायचंय, आज दिवसभरामध्ये मला ही नवीन रेसिपी शिकायची आहे, हे काही ना काहीतरी शिकायचंय, मला आज माझ्या शाळेमध्ये क्लासमध्ये मॅडम हे लेसन देणार आहेत, इथे मला नवीन शिकायला मिळणार आहे, अशी काहीतरी इच्छा पाहिजे. किंवा मला हे गाणं ऐकायचंय, काहीही असेल इच्छा, ते तुमचं उठण्याचं, झोपेतून उठण्याचं कारण बनलं पाहिजे. तुम्ही सतत ऍक्टिव्ह पाहिजे. लाईक मधमाशी, बी असते ना, किती ऍक्टिव्ह असते, सतत काही ना काहीतरी करत असते, तसं तुम्ही ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. त्याच्याने आयुष्य खूप छान सुखकर. जसं म्हटलं की काही ना काहीतरी केलं पाहिजे, तर एखादा छंद जोपासा. या न्यू नॉर्मल, आजकाल तुम्हाला हा शब्द खूप कळाला असेल सगळ्यांना की न्यू नॉर्मल, आपण जे जगतोय ते सगळं हे नवीन आहे आपल्यासाठी. तर या न्यू नॉर्मल मध्ये तुम्ही एक एम करा की तुम्ही काहीतरी न्यू स्किल शिकाल. सो न्यू नॉर्मल, यू विल बी न्यू नॉर्मल, है ना. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज. योगा आणि व्यवस्थित खाणं पिणं या काळामध्ये खूप केलं पाहिजे, कारण तुम्ही स्वतःला एक परिपूर्ण स्त्री म्हणून रूपाला आणताय. स्त्री म्हणून पुढच्या आयुष्यामध्ये खूप जबाबदाऱ्या घ्यायच्या. जर तुमची तब्येत आतून चांगली नसेल, तुमचा कोर चांगला नसेल, तर या जबाबदाऱ्या तुम्ही तुमच्या तब्येतीपायी, आरोग्यापायी नाही पेलू शकणार. त्याच्यासाठी तुमचं आरोग्य हे कणखर पाहिजे. कारण बऱ्याच वेळा सेलिब्रिटीजना फॉलो करून कमी खाणं, बारीक दिसणं, झिरो फिगर या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं, पण ते काही वाढीच्या वयामध्ये उपयोगी नाही. बऱ्याच वेळा जर तुम्हाला तुमच्या तब्येतीचा त्रास नको असेल, तर मुख्य कारण त्याचं खाणं आणि एक्सरसाइज यावरच असतं. तुमचा EQ म्हणजे इमोशनल कोशंट, तुमचा SQ म्हणजे सोशल कोशंट. सोशल म्हणजे तुम्ही लोकांशी कसं वागता, तुमच्यापेक्षा गरीब आहेत, तुमच्यापेक्षा कमी असलेले काही लोक आहेत, त्यांच्याशी तुम्ही कसे वागता. PQ म्हणजे तुमचा फिजिकल कोशंट, म्हणजे तुमचा एक्सरसाइज आणि तुमचा स्टॅमिना कसा आहे. हे सगळं तुमच्या IQ पेक्षा जास्त गरजेचं आहे, निदान पुढच्या आयुष्यामध्ये तरी. स्वतःचे रोल मॉडेल्स कोण आहेत ते ठरवा. सोशल मीडियाला ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला सोशल मीडियामध्ये तुम्ही साधारणतः हे पाहिलं पाहिजे की सोशल मीडियामधल्या प्रत्येक गोष्टीला आपण महत्व देऊ नये. सोशल मीडियामधली प्रत्येक गोष्ट ही साधारणतः सगळी चांगली असते असं नाही. बऱ्याच वेळा असं होतं की सोशल मीडियाचा इम्पॅक्ट खूप येतो. हे दुधारी शस्त्र आहे, त्यामुळे त्याचा तुम्ही पॉझिटिव्हली पण उपयोग करू शकता. एखादं कॅम्पेन चांगलं चाललं, बऱ्याच वेळा एखाद्या समाजामधल्या गोष्टींबद्दल आपल्याला त्याच्यामुळे जागरूकता येते, आपण कनेक्ट होऊ शकलो या गोष्टींमुळं. आपण लॉकडाऊन मध्ये ज्या वेळेला घरामध्ये बसलो होतो त्यावेळेला आपण त्या गोष्टींमुळं कनेक्ट झालो. या कितीतरी गोष्टी आहेत की ज्या पॉझिटिव्ह आहेत. आपण त्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यावं, त्याच्या आहारी जाऊ नये, त्याच्यावरती आपण अगदीच सगळं
अवलंबून आहे, त्याच्या कमेंट्स वरती माझं सगळं भावविश्वास समजू नये. मग काय होतं, साधारणतः या गोष्टींचा इतका इम्पॅक्ट येतो आणि मग ते जे व्हर्च्युअल जग आहे किंवा जे आभासी जग आहे तेच आपल्याला खरं वाटायला लागतं आणि मग त्याचे वेगळे वेगळे प्रॉब्लेम सुरू होतात. मुलींच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे की या बाबतीत सायबर क्राईम्स हेही खूप वेळा घडतात आणि असं काही झालं तर तुम्ही घरातल्यांना सांगा. तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल व्हर्च्युअल दुनियेमध्ये तर तुम्ही विश्वासात घ्या, आई वडिलांना घ्या, तुमच्या मोठ्या घरातल्या कोणाला किंवा नातेवाईकांना, शिक्षकांना आणि त्यांची मदत घ्या. कोणत्याही गोष्टीबद्दल आयुष्यात घाबरायचं नाही. स्वतःला अपडेट ठेवायचं सगळ्या गोष्टींमध्ये, नवीन नॉलेज, नवीन इन्फॉर्मेशन. याच अनुषंगाने आपल्याकडे तुम्हाला अपडेट करण्यासाठी एक स्पीकर येत आहे, ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर. या प्रज्ञा तळेकर मॅडम या हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट म्हणून काम करतायत. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा भरपूर केसेस चालवलेल्या आहेत. त्या ग्रॅज्युएट ऑफ नॅशनल लॉ स्कूल जोधपूरच्या आहेत आणि त्यांनी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये पण एक आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड UK मधून त्यांनी PG केलेला आहे. या छोट्याशा काळामध्ये त्यांनी भरपूर मोठ्या मोठ्या केसेस चालवलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती रिपोर्टेड जजमेंट्स ही एक जी मोठी गोष्ट. आणि या प्रज्ञा तळेकरनी अगदी लहान वयामध्ये मोठमोठ्या बिग लॉयर्सच्या समोर केस चालवलेल्या आहेत. नावं सांगायची झाली तर मुकुल रोहतगी, श्रीहरी आणि राम आपटे, मिहिर देसाई, कपिल सिब्बल, भरपूर मोठ्या लॉयर्सच्या अगेन्स्ट सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि अशा या लॉयर आपल्याला कायद्याबद्दल आणि मुलींना किंवा स्त्रियांना जे काही कायदे लागतात त्याबद्दल माहिती द्यायला आपल्यामध्ये उपस्थित आहे. तर आपण त्यांना वेलकम करूया. आणि ॲडव्होकेट प्रज्ञा जॉईन झाला. थँक्यू सो मच फॉर द व्हेरी काइंड इंट्रोडक्शन. यू आर व्हेरी व्हेरी काइंड आणि तुम्ही एवढं सुंदर बोललेला आहात. आय वॉज अटेंडिंग मोर दॅन हाफ एन आवर आणि आय एम शुअर मुलींना खूप खूप प्रोत्साहन मिळालेलं असणार. एवढ्या सोप्या भाषेत तुम्ही काही एवढ्या फंडामेंटल कॉन्सेप्ट बोललात तर आय एम शुअर दिस इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॅक्टफुल फॉर एव्हरीबडी. आणि सो शुड आय स्टार्ट विथ कायद्याचं बोलू आपण? येस 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 येस. तर आता आपल्यासोबत जास्त मुलीच आहेत का पेरेंट्स पण आहेत? दोन्ही आहेत मॅडम. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. कारण कसं तुम्ही जसं बोललात मुलींना तर समजणं खूप गरजेचं आहे, त्यांचे राईट्स त्यांना कळणं आणि कॉन्फिडन्स येण्यासाठी. पण आई वडिलांना कळणंही तेवढंच गरजेचं आहे. कारण आपण बऱ्याचदा आउट ऑफ प्रोटेक्टिव्ह इन्स्टिंक्ट्स त्यांचे पाय खेचतो, आपल्या लक्षात येत नाहीत आणि तिथूनच सगळा पायंडा चुकीचा बसायला लागतो. म्हणून पेरेंट्स हॅव ऑल्सो जॉईन, ते खूपच सुंदर झालेलं आहे. आता काही विषय आहेत म्हणजे मी काही गोष्टी, कायदा तर खूप जास्त आहे. मुलींसाठी दर प्रकारचे कायदे आहेत, जे मुलांना मुलींना इक्वल आहेत तेही आहेत, जे मुलींना काही स्पेशल ट्रीटमेंट देतात असेही कायदे आहेत. तर सगळ्या कायद्यांबद्दल आपण कदाचित बोलू शकणार नाही तेवढ्या कमी वेळात. पण मी प्रयत्न केलेला आहे की काही मेजर हेड्स बद्दल आपण बोलू, ज्याच्यानी वाढत्या वयातल्या मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना दोघांनाही कळेल की काय संरक्षण कायदा देतं आणि कशात आपण बऱ्याचदा माहीत नसल्यामुळं चुकू शकतो. तर सगळ्यात प्रथम म्हणजे द राईट टू बी बॉर्न. आपण सगळ्यांनीच ऐकलेलं असेल की बऱ्याचदा, आता हे पूर्वीच्या काळात जास्त व्हायचं, आता कमी ऐकतो आपण, की फिटिसाइड होतं किंवा इन्फंटिसाइड होतं. जेव्हा कधी एक गर्ल चाइल्ड असते आईच्या गर्भात, तेव्हा बरेच लोक म्हणतात की मुलगी कशाला, मुलगी म्हणजे आपल्याला खूप ताण पडेल, तिचं उद्या लग्नाचं भार येईल, तिची काळजी करावी लागेल, ती कशी परधन आहे, म्हणून तिला अबॉर्शन करायला लावतात. आणि ही सायकॉलॉजी कंडिशनिंगमुळे आईची कदाचित असते बऱ्याच वेळा. आता आजच्या दिवसात आपल्याला तेवढं बघायला मिळत नाही. पण ते का मिळत नाही? का तर कायद्याने तिथे खूप कठोर भूमिका घेतली होती. सगळ्यात पहिला जो आपला ह्याच्यात कायदा आला हे 1971 चा होता आणि दिस वॉज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. ह्याच्यात असंही येतं की एका आईची बॉडीली ऑटॉनॉमी असते. एका स्त्रीला आपल्या बॉडी सोबत काय करायचं आहे, कुणी तिला स्पर्श करायचा आहे किंवा तिला तिच्या गर्भात मुलगी पाहिजे, मुलगा पाहिजे, तिला अबॉर्शन करायचंय का नाही करायचंय, हे पूर्णपणे तिचा व्यक्तिगत निर्णय असतो. आणि ह्याला म्हणतात कायदेशीर भाषेत बॉडीली ऑटॉनॉमी.
सगळ्यात पहिल्यांदा हा विषय युएसच्या एका जजमेंटमध्ये म्हणजे अमेरिकेच्या एका जजमेंटमध्ये रो वर्सेस वेड पहिल्यांदा 17th सेंचुरीमध्ये आला होता आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर एक कायदा बनवलेला आहे. आता काही विषय ह्याच्यात असे आहेत जे थोडेसे सिरियस आहेत, थोडेसे मुलींना कदाचित वेगळे वाटू शकतात. आपण ह्याच्याबद्दल नाही, देर इज अ लॉट ऑफ टॅबू. म्हणजे आपल्याला वाटतं की ह्या सगळ्या विषयांबद्दल आपण जर नाही बोललो तर आपल्यासोबत घडणार नाहीत किंवा आपण खूप सेफ राहू. पण तो तसा विषय नसतो. आपण जेवढं ह्याच्याबद्दल बोलू, आपण जेवढं ह्याला न्यूट्रलाइज करू, तेवढं आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स येईल की कधी जर मलाच नाही माझ्या जवळपासच्याही कुणाला झालं तर मी त्याच्याबद्दल काय करू शकते. आपण जर बोललोच नाही तर आपल्याला कधी त्याची माहितीच मिळणार नाही. तर बॉडीली ऑटॉनॉमीचा पुढचा विषय आहे. कधी कधी जेव्हा रेप सारखे कठोर क्राईम्स होतात तेव्हा त्या स्त्रीला अधिकार असतो की तिला अ चाइल्ड बॉर्न आउट ऑफ रेप अबॉर्ट करायचा ऍट एनी स्टेज. त्याच्यासाठी खरं हा MTPचा कायदा आला होता. आणि त्याच्यानंतर जे आपण फिडिसाइड बद्दल बोललो की गर्भपात करणं किंवा अबॉर्शन करणं ते एका स्त्रीच्या हक्कात असायला पाहिजे आणि फक्त गर्ल चाइल्ड आहे किंवा मुलगी आहे म्हणून गर्भपात नाही करू शकत आपण. ते कायद्यात बंदी आहे आणि त्याच्यासाठी 2004 मध्ये कायदा आलेला आहे. त्याचा वापर खूप कठोरपणे केला जातो. बऱ्याचदा छापे मारले जातात आणि त्याच्यामुळे प्रमाण आज जर आपण बघितलं 10 वर्षी अगोदर काय होतं किंवा 20 वर्षापूर्वी काय होतं आणि आजचं काय, त्यात खूप बदल झालेला आहे. आणि द मोमेंट प्रमाण कमी झालं सायकॉलॉजी ही बदलायला लागते. आज घडीला जर तुम्ही कुणालाही बोललात की मुलगी आहे मुलगा नाही, सहसा घरी कुणी वाईट वाटून घेत नाही. 2 मुली झाल्या तरी दे आर ओके. अगोदर होतं की 2 मुली झाल्या तर नाही मला 3rd चान्स घ्यायचा, मला 4th चान्स घ्यायचा. जोपर्यंत एक मुलगा होत नाही माझ्या पूर्ण आयुष्याला काही अर्थच राहणार नाही, ही एक सायकॉलॉजी होती. ती आता कमी होत चालली आहे. तर हे आहे द फर्स्ट राईट इवन बिफोर यू आर बॉर्न. म्हणजे जन्म होण्याच्या अगोदर देखील जेव्हा तुम्ही गर्भात असता एक स्त्री किंवा एक मुलगी तर तिचा अधिकार आहे टू बी बॉर्न. या जीवनात यायचा तिचा अधिकार आहे. आता जीवनात आल्यावर काय होतं, द फर्स्ट क्लोजेस्ट रिलेशन्स दॅट यू हॅव आर विथ युअर इमिडिएट फॅमिली. म्हणजे तुमची आई, तुमचे वडील, तुमचे शिक्षक. तर खूप गरजेचं आहे की द वे यू आर ब्रॉट अप, तुम्हाला जे एकदम प्राथमिक वागणूक मिळते घरात म्हणा किंवा शाळेत म्हणा ती सेफ असली पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍज पर लॉ. आणि त्याच्यासाठी आहे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट. त्या ऍक्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की आई वडिलांनी देखील जर निग्लेक्ट केलं एखाद्या बाळाला किंवा अबॅन्डन केलं, अर्थात की जर दुर्लक्ष केलं बाळाकडं किंवा त्याची चांगली काळजी घेतली नाही, त्याला वेळेवर संगोपन केलं नाही, जेवण दिलं नाही, चांगल्या शाळेत घातलं नाही, तर त्या बाळाचा अधिकार असतो. आणि क्रुएल्टीचा एक त्याच्यात सेक्शन आहे, सेक्शन 80 ऑफ ज्युव्हेनाईल जस्टिस, आणि त्याच्या खाली सोशल वेलफेअर करत अप्लाय करू शकतात. आता लहान मुलांना तर ऍप्लिकेशन करायचं सुचत नाही. मग त्याच्यात कायदा काय म्हणतो, त्याच्यात कायदा म्हणतो की यू कॅन अप्लाय थ्रू अ नेक्स्ट फ्रेंड. म्हणजे तुमची मोठी बहीण आहे, मोठा भाऊ आहे किंवा मेजर असले कोणी, तुमचे मावशी आहेत, काकी आहेत, कुणी असेल, आणि त्यांना जर तुम्ही सांगू शकलात की माझ्यासोबत काही गोष्टी चुकीच्या होत आहेत घरी, तर इमिडिएटली दे कॅन अप्लाय अंडर द ऍक्ट. आणि स्वतःच्या आई वडिलां विरोधात जायचं म्हणता येत नाही, पण कुणी जर चूक करत असेल, आता ते आई वडील असतील, काका काकी असतील किंवा अजून कुणी तुमचं गार्डियन असेल, तर तिथं देखील कायदा तुम्हाला प्रोटेक्ट करू शकतो. आणि हे जनरली आपल्या थॉट प्रोसेसमध्ये येत नाही. आपल्याला वाटतं की आई वडिलांशिवाय आपलं कोण आहे. आणि बऱ्याचदा कधी कधी होतं की आउट ऑफ लव्ह करतायत, आउट ऑफ प्रोटेक्शन करतायत, पण बऱ्याचदा त्यांना समज नसते. सगळे आपल्या आपल्या गुंत्यात अडकलेले असतात आणि त्या प्रकरणात यू मे हॅव अन अब्युसिव्ह रिलेशनशिप. होऊ शकतं की कुणी दारू पितंय, होऊ शकतं की कुणी मारहाण करतंय, होऊ शकतं की ते त्यांच्या कुठल्या व्यथेत अडकलेत आणि आपल्यासोबत जरी नाही झालं, मी ओळखू शकते की बाबा माझ्यासोबत हे लोक आहेत, मी त्यांच्याकडून ऐकलंय, किंवा मी एका रिक्षात गेली आणि रिक्षावाल्यांनी सांगितलं की असं असं मी ऐकलंय माझ्या घराशेजारी, तर कुणीही जर ऐकलं तर हे आपण पास ऑन करू शकतो मेसेज. आणि म्हणून ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. पोलीसमध्ये देखील यू हॅव अ डिफरंट सेल, म्हणजे विमेन क्राईम्स साठी, स्त्रियांच्या विरोधात जे क्राईम असतात, बालकांच्या विरोधात जे क्राईम्स असतात, ह्याच्यासाठी लेडी ऑफिसर्स अपॉइंट केलेले असतात. एक वेगळा सेल आहे जिथं आपण इमिडिएटली एका हॉटलाईन नंबरनी फोन करू शकतो, तुमची जागा सांगू शकतात आणि पीपल विल कम टू युअर हेल्प. त्यांच्यासोबत बरेच वर्कशॉप्स देखील घेतले जातात. आपल्याला जनरली असं वाटतं की पोलिसांकडे गेलं तर खूप क्रूर लोक असतील, आपल्याला एवढं समाधानकारक किंवा खूप गोडीत कुणी बोलणार नाही, पण तसं नसतं. ह्यांना बऱ्याचदा सेन्सिटायझेशन वर्कशॉप झालेले असतात लेडी पोलीस ऑफिसर्स सोबत. आणि लहान बालकांनी किंवा एका स्त्रीनी जर फोन केला तर
माझा जेवढा एक्सपिरियन्स झालेला आहे खूपच चांगल्या पद्धतीनं डील करतात आणि इमिडिएट हेल्प वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारचे ऑप्शन्स देऊन काउन्सिलिंग देखील पोलीस खूप चांगल्या पद्धतीनं करतात. तर हा विषय झाला की हाऊ अ डॉटर और अ गर्ल चाइल्ड हॅज अ राईट टू बी ब्रॉट अप इन अ व्हेरी सेफ एन्व्हायरमेंट ॲट होम. आता हे बेसिक वर्ष समजा गेले, ती 5 वर्षाची 10 वर्षाची झाली. व्हॉट इज द नेक्स्ट थिंग? द नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज एज्युकेशन. आणि भारताचा 2009 मध्ये एज्युकेशन बाबतीत खूप बदलला. आयटी ऍक्ट आला, अगोदर फक्त डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल होतं, म्हणजे कायदे आपण हक्क म्हणू शकत नव्हतो, फक्त हे करायला पाहिजे अशी होती की एक एज्युकेशन मुलांना सगळ्यांना मिळायलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी मी काय कोर्टात नाही जाऊ शकत. 2009 मध्ये ते बदललं आणि 2009 पासून राईट टू एज्युकेशन ह्याला हक्कामध्ये रूपांतर केलं. 6 ते 14 वर्षाचे मुलं मुली दोघांना आता एज्युकेशनचा हक्क आहे. आणि 14 वर्षापर्यंत जरी तुमच्या आई वडिलांकडे इच्छा नसेल किंवा मटेरियली ते पुरवू शकत नसतील तर गव्हर्नमेंट तुमची काळजी घेणार. आणि चांगल्या शाळेंमध्ये आरटीचा कोटा आहे. तर त्याच्यामुळे सगळ्या सोशल स्ट्रॅटाच्या मुलींना आता एज्युकेशनचा हक्क आहे. तेवढंच नाही तर एक इंटरेस्टिंग आता मी उदाहरण सांगते तुम्हाला. हेबियस कॉर्पस म्हणून एक गोष्ट असते कायद्यात. म्हणजे जर कधी एखाद्या मुलाची मुलीची एनीबडी एक ह्युमन अडल्ट दाबून ठेवलं असेल किंवा आणि कोर्टाला सांगू शकतो की मागवा, तुम्ही तुमच्या पोलीस यंत्रणा सांगून ह्या मनुष्याचं काढून आला, कारण आम्हाला वाटतं ह्याला चुकीच्या पद्धतीनं कुठंतरी लपवून ठेवलेलं आहे आणि त्याला त्याच्या मर्जीने वागू दिलं जात नाहीये. आता हे मुलींच्या सहाय्याला कसं येऊ शकतं? बऱ्याचदा पण आमची हिंमत होत नाही तुला पाठची. आता ह्या मुलीला क्लिअरली माहिती होतं की मला हे करायचंय आणि ती मेजर होती 21 वर्षाची. तिने कोर्टात एक ऍप्लिकेशन केलं थ्रू हर नेक्स्ट फ्रेंड आणि तिने सांगितलं की आई वडील मला दबावात ठेवू शकत नाहीत आणि जर मला शिकायची उमेद आहे, मला आज लग्न करायची इच्छा नाहीये आणि ते मी स्वतःची कोर्टाने तिला पोलीस सहाय्याने कोर्टात बोलवून घेतलं आणि तिला एअरपोर्ट पर्यंत पोलीस सोडवायला गेले, जिथून ती स्वतः गेली आणि तिथं शिकून. म्हणजे इतकं देखील तुम्हाला कोर्ट सपोर्ट करायला असतात. आपल्याला बऱ्याचदा पहिला विषय कधीच नसतो की तुम्ही भांडण करा किंवा कोर्टात जा आणि त्याच्यावर बऱ्याचदा टॅबू पण समजलं किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांविरोधात ओळखीच्या लोकांच्या विरोधात किंवा काही मागायचं. पण आपल्याला एक जे हे खूप छोटं आहे आणि खूप 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 मौल्यवान आहे. त्याच्यासाठी आपण पहिलं समजायला पाहिजे, बोललं पाहिजे, आपले रिलेशन्स खूप ट्रान्सपेरंट कम्युनिकेशनवर फोकस केलं पाहिजे. पण ते होऊन देखील जर तुम्हाला तुमचं मन अत्यंत मारावं लागतंय आणि तुम्हाला तुमच्या संयुक्तिक बुद्धीने असं वाटतंय की हे माझ्यासोबत चुकीचं होतंय आणि मला काही वेगळं करायचंय, तर फ्रस्ट्रेशन की तुम्ही लीगल एडला भेटा. बऱ्याचदा ह्याला तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत. इफ यू डू नॉट हॅव एन अर्निंग सोर्स, दर कोर्टामध्ये एक फ्री लीगल एड ऑप्शन असतो. तिथं जाऊन तुम्ही लॉयर्सला कन्सल्ट करू शकता, त्यांना बोलू शकता, माहिती काढू शकता. आज इंटरनेट एवढं आपल्या सगळ्यांना अवेलेबल आहे. सगळ्यांचे अकाउंट्स असतात फेसबुकवर, इतकं की 5वीतल्या मुलाचे देखील असतात. गुगल रिसर्च किती करतात? अत्यंत कमी लोक करतात. त्याचा आपण इतका वापर करू शकतो. कोणताही विषय असेल तर आपण त्याची माहिती घेऊ शकतो, पण त्या माहितीवर नाही घ्यायला पाहिजे. ती आपली बेसिक माहिती असली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण एका एक्सपर्टला कन्सल्ट केलं पाहिजे. तर हा विषय एक भूमिका झाली हेबियस कॉर्पस फॉर एज्युकेशन. एक दुसरी पण कधी कधी अजूनही विचार केला जातो की एज्युकेशन तर ठीक आहे, मी देईल, मी राईट टू, ही एक मानसिकता अजून पूर्णपणे भारतात बदललेली नाहीये. त्याच्यासाठी देखील आम्ही खूप हेबियसचे पिटिशन्स कोर्टात बघतो, जिथं मुलगा मुलगी देखील जर त्यांच्या विरोधात असले तर ते लग्न करून जाऊ शकतात, पोलीस प्रोटेक्शन त्यांना मिळू शकतं. ह्या गोष्टीत देखील कायदा आणि कोर्ट मदतीला येऊ. आता पेरेंट्सला वाटेल की हे कायदे तज्ञ तर येऊन खूप आमच्या मुलींना काही काही शिकवायला लागलेत आणि सगळे आमच्या विरोधातल्या गोष्टी सांगायला लागल्यात. पण हे अशा भूमिकेने ह्याच्याकडे बघायला नाही पाहिजे. आपण आपल्या मुलींना खूप संस्कार चांगले दिले पाहिजेत, पण तिला माहिती कमी द्या किंवा तिचे पाय खाली खेचा हे कधीच सांगितलं नाही पाहिजे. तिला तुम्ही चांगलं वाढवा, तिला तुम्ही खूप संयुक्तिक बनवा, तिला तुम्ही समज द्या आणि तिचे निर्णय तिला घेऊ द्या, कारण हे जीवन तिला जगायचंय. तुम्ही ऍज पेरेंट्स यू कॅन ओनली बी इन अ सपोर्टिव्ह रोल. किती जरी म्हटलं तर तुम्ही किती वर्ष राहणार आहेत आणि उद्या काय वाटतं की अच्छा मी राहील तिच्या 21 आयुष्याचा, जर तिला तिचे निर्णय एक्स्ट्रीमली कॉन्फिडेंटली घ्यायला पाहिजेत आणि
ते तुम्ही तरच देऊ शकता जर तुम्ही तिला दर प्रकारची इन्फॉर्मेशननी तिला इक्विप केलंय. म्हणजे जसं आपण बॅटलला जातो, ही लाईफ म्हणजे एक बॅटल असू शकते, तर त्याला आपण कधीच असं मोकळ्या ह्याच्यानी जात नाही. आपण घोडा तयार करतो, आपण आर्मरी बनवतो, आपण तलवार करतो, ह्याचा वापर होईलच, गरज पडेलच असं नाही, पण ऍटलीस्ट तुमच्याकडे ती इक्विपमेंट तयार पाहिजे. हा झाला विषय आता हेबियस कॉर्पसचा. आपण राईट टू एज्युकेशनलाही टच केलेला आहे. त्याच्यात एक म्हणजे बरेचसे कार्यक्रम आहेत, युनियन गव्हर्नमेंटचे आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, अबाउट राईट टू एज्युकेशन. बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणून एक योजना आहे. त्याच्यात बरेच स्कीम आहेत, बेनिफिट्स आहेत, की जर सिंगल गर्ल चाइल्ड असेल म्हणजे एकच मुलगी असेल तर तिला बऱ्याच प्रकारचे बेनिफिट्स शासनाकडून मिळतात. कितीतरी वयापर्यंत तिच्या अकाउंटला पैसे जमा होतात. तिला जर हायर एज्युकेशनला जायचं असेल तर तिथं बऱ्याच प्रकारचे तिला बेनिफिट्स मिळतात. रिझर्वेशन आहे मुलींना 33% पण ह्याचा कधीच असा विचार नाही केला पाहिजे की इट इज अ हँडिकॅप सी इन माय लाईफ. म्हणजे ही अशी काही गोष्ट आहे की मला त्याच्यामुळे गरज पडते मला पुढे ढकलायला किंवा मला वर न्यायला, असा विषय नाहीये. हा असा विषय की जर तुम्हाला खूप चांगलं एक्सपोजर मिळालेलं असेल, जर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला खूप चांगलं एज्युकेशन दिलेलं आहे, तर यू डू नॉट नीड एनी काइंड ऑफ रिझर्वेशन. यू आर इक्वल टू अ बॉय चाइल्ड इन एव्हरी वे. आणि ते तुम्ही मागितलंही नाही पाहिजे, विचारही नाही केला पाहिजे. पण जर कोणत्या दृष्टीनं तुम्हाला कुठेही अपॉर्च्युनिटीज कमी मिळाल्या असतील, ते अपॉर्च्युनिटीज भरून काढण्यासाठी म्हणून हे रिझर्वेशन असतं. तसेच बऱ्याच ठिकाणी मूवी थिएटर्स मध्ये यू विल फाइंड की जागा असतात स्त्रियांसाठी, बसेस मध्ये असतात, पार्किंग स्पेसेस मध्ये असतात, आणि ह्याच्यात बऱ्याचदा आपण बघतो की कुणीच ते पालन करत नाही. आणि आपल्यालाही वाटतं मी का त्यांना सांगू, मी का बोलू, मला तर उभं राहता येतं. होय, तुम्हाला राहता येतं, पण जर तुम्हाला एखादी स्त्री दिसतीये, वृद्ध असेल, प्रेग्नेंट असेल, तर तुम्ही इमिडिएटली यू शुड बी असर्टिव्ह इनफ आणि तुम्ही सांगितलं पाहिजे की तुम्ही उठा, ही जागा ह्या लोकांसाठी आहे. आणि असर्टिव्हनेस स्वतःमध्ये आणणं खूप खूप महत्वाचं आहे. आपली कंडिशनिंग अशी झालेली असते बिकॉज ऑफ द सोशल सेटअप वी आर इन, म्हणजे ज्याच्यावर बरेच सायकोलॉजिकल स्टडीज झालेले आहेत की एका वर्गात जर मुली असल्या आणि मुलं असले आणि त्यांना प्रश्न विचारला गेला तर कोण कसं उत्तर देतं. मुलांना जर उत्तर माहिती जरी नसेल तरी ते हात वर करतील आणि प्रयत्न करतील, ते सांगतील काय. पण मुली विचार करतात, ओनली दे आर व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट ते हात वर करतील, नाहीतर ते करणार नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात कारण वी आर नॉट टोल्ड दॅट इट इज ओके टू बी रॉंग. जसं तृप्ती मॅडम बोलल्या की आम्हाला शिकवलं जातं तुम्ही चांगलं असलं पाहिजे, तुम्ही गोड बोललं पाहिजे, यू शुड ऑलवेज बी, म्हणजे ती मूर्ती ऑफ सॅक्रिफाईस आणि ऑल थिंग्स गुड. चूक ही तुम्ही करूच शकत नाही, चूक केलं नाही पाहिजे, हे अत्यंत खरंय. पण जर झाली तर इट इज ऑल राईट. तुम्हाला उठता आलं पाहिजे तुमच्या दर चुकीतून, अँड दॅट इज व्हॉट युअर पेरेंट्स शुड टीच यू. आणि जर कधी तुमच्या मैत्रिणीचे आई वडील किंवा तुमचे आई वडील किंवा काका काकू कुणाला जर तुम्हाला वाटत असेल की ह्यांचं चुकतंय, हेही समजणं मुलांना खूप गरजेचं आहे. आपल्याला लहानपणी वाटतं की आई वडील गॉड लेवल, हे कधी चुकूच शकत नाहीत, आणि ते 90% 95% खरं असतं, त्यांना तुमच्याहून जास्त समज आहे. पण कधी कधी काही गोष्टींमध्ये जे फंडामेंटल गोष्टी असतात, कुणी हात उचलतंय, कुणी रागात बोलतंय, ह्या गोष्टींमध्ये जर आई वडील चुकत असतील तर आपण प्रेमाने चांगल्या पद्धतीनं बोललं पाहिजे. आणि ते जर जमलं नाही, ते जर चालत नसेल तर आपण पुढची स्टेप कायद्याची घ्यायला घाबरलं नाही पाहिजे. जेवढे आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट विमेन बघतो किंवा चाइल्ड बघतो, 90% हे घरच्यातले लोक किंवा नेबर्स किंवा ओळखीतल्या लोकांनी केलेल्या गोष्टी असतात आणि ते कधीच रिपोर्ट होत नाहीत. म्हणजे जेवढे गुन्हे घडतात त्याच्यातले फक्त 5% गुन्हे रिपोर्ट होतात पोलिसांपर्यंत. आणि हे का रिपोर्ट होत नाहीत? अर्ध्याहून जास्त टाइम्सला मुलांना वाटतं, मुलं असतील किंवा मुली असतील किंवा स्त्रिया असतील, त्यांना वाटतं मी कसं सांगू, मी जर सांगितलं तर माझ्यावर दोष, माझ्यावर ठपका पडेल की तू का बाहेर गेलीस, तू का बोललीस, तू का हे कपडे घातलेस, तू इथे का गेलीस, तुझंच चुकलं. हे पहिलं आपण डोक्यातून पूर्णपणे काढून टाकावं लागतं. इफ यू आर अ विक्टिम, आणि विक्टिम म्हणजे काय, जर कुणी तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं बघितलं आणि त्याच्याने तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटलं, तुम्हाला कुणी चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला आणि तुम्हाला चुकीचं वाटतंय ते, किंवा तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतंय, इमिडिएटली तुम्ही जाऊन तुमच्या जवळच्या कोणत्या तरी माणसाला हे सांगितलं पाहिजे, आईला, बहिणीला, काकूला, मावशीला. आणि ते जर समजण्याच्या ह्याच्यात नसतील तर नेबरला, एखाद्या तेही नसतील तर तुम्ही आपल्या मैत्रिणीला सांगून, त्यांच्या सांगून, यू कॅन ऑलवेज रीच आउट टू अदर एजन्सीज, म्हणजे पोलीस, वकील, ह्या सगळ्यांचीही मदत तुम्ही घेऊ शकता. पण टू बी सायलेंट अबाउट इट, दॅट इज द वर्स्ट.
जर एखादी गोष्ट तुमच्यासोबत झाली आणि तुम्ही त्याला पचवून घेतली आणि कुणाशी शेअर नाही केली, तर हे अत्यंत तुमच्या पुढल्या जीवनासाठी खूप त्रासदायक होतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी आपण म्हणतो, कुठंतरी ती थांबली जाते. हे आपल्या डोक्यात एक क्रूर पद्धतीनं त्याचा इम्पॅक्ट राहतो. आणि ते बदलण्यासाठी पेरेंट्सलाही हे कळलं पाहिजे, जर आपली मुलगी आपल्याला काही सांगतेय येऊन की काही तिच्यासोबत झालंय, तर बाबा रे आता काय करायचं, दिस शुड नेव्हर बी द रिॲक्शन, किंवा तूच हे केलंस, ब्लेमचंही रिॲक्शन कधीच नसलं पाहिजे. इमिडिएटली यू कन्सल्ट समबडी आणि तुम्ही त्यांना सांगा जे काही तुमची चिंता असतील, की आम्हाला आमच्या घराची इज्जत महत्वाची आहे, आम्हाला हिला पुरा त्रास नाही व्हायला पाहिजे, जे पण तुमचे कन्सर्न्स असतील, दे आर व्हॅलिड, दीज आर युअर कन्सर्न्स, ते तुम्ही बोला. देर इज ऑलवेज काउन्सिलर्स available, there are psychologists available for all of this, there are legal experts available. पण तुम्ही ह्याला मुलीला कधीच असं सांगू नका की गप्प बस, जाऊ दे, होतं, विसरून जा, आता पुढच्या वेळेस असं करू नकोस. ह्या गोष्टी सांगून डू नॉट मेक इट ओके फॉर दिस चाइल्ड. दॅट इज वन. अपार्ट फ्रॉम दॅट, आता मी गुन्ह्याच्या डिटेल्स मध्ये जात नाही, पण वी विल लीव्ह इट टू दिस की कधीही कोणतीही गोष्ट, इफ इट मेक्स यू अनकम्फर्टेबल, इट इज रॉंग. एवढं मला कळणं अत्यंत गरजेचं आहे. ते किती रॉंग आहे हे तुम्ही एका एक्सपर्टला जाऊन चर्चा करू शकता. आणि उद्या चालून जेव्हा तुम्ही मोठे होत चाल, यू विल स्टार्ट वर्किंग प्रोफेशनली, तेव्हा यू विल हॅव डिफरंट काइंड्स ऑफ राईट्स. यू विल हॅव अ राईट टू बी सेफ इन युअर वर्क एन्व्हायरमेंट. म्हणजे काम करत असताना जरी एखाद्या जागी फक्त पुरुष जास्त असतील, तरी तिथं त्यांना गरज असते की मुलींना इक्वल ट्रीटमेंट मिळावी इन एव्हरीथिंग. तुमचं पेमेंट इक्वल असलं पाहिजे, जे काम तुम्ही करताय आणि मुलगा करतोय ह्याच्यात फरक नसला पाहिजे, जेंडर पॅरिटी म्हणतात त्याला. किंवा अपॉर्च्युनिटीज ऑफ प्रमोशन सिमिलर असले पाहिजे, तिथं तुम्हाला सेफ्टी असली पाहिजे. सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या विरोधात गुन्हे आहेत आणि एस्टॅब्लिशमेंट्स आहेत. जास्तीत जास्त जे मुली मला दिसत आहेत, ते सीम टू बी यंगर, म्हणून ह्याच्या डिटेल्स मध्ये जाणं मला एवढं गरजेचं आता वाटत नाहीये. लास्टली, देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड राईट टू प्रॉपर्टी, आणि हे मला वाटतं आई वडिलांना कळणं आजच्या जगात खूप गरजेचं आहे. जे काही आफ्टर मॅरेज गुन्हे आपण बघतो, डावरी डेथ्स किंवा डावरीसाठी क्रुअल्टी 498A IPC खाली, किंवा एखाद्या मुलीला सिम्पली इकॉनॉमिक इंडिपेंडन्स नाहीये तिच्या घरात, फायनान्शियल इंडिपेंडन्स नाहीये, तिचं तुम्ही लग्न तर लावून दिलं, पण दर गोष्टीसाठी तिला तिच्या नवऱ्यासमोर किंवा सासू सासऱ्यांसमोर हात पसरावा लागतो. तिला तिचे निर्णय घेता येत नाहीत, मुलांना कोणत्या शाळेत टाकायचे हे ती ठरवू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ कुठे येतं की तुम्ही तिला बाकी सगळं दिलं, पण प्रॉपर्टीचा हक्क जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही म्हणता की तिने लगेच NOC दिली पाहिजे. तिला आम्ही एवढं चांगलं स्थळ मिळवून दिलं, तिला आम्ही एवढं चांगलं घर करून दिलं, आई वडिलांच्या प्रॉपर्टी तिला का पाहिजे? मुलं बिचारे, त्यांच्याकडे अजून काय, एवढंच आहे, त्यांनाच राहू दे ना, तुला काय कमी आहे? ही सायकॉलॉजी हॅज टू चेंज. 2006 मध्ये कायदा बदलला आणि कायदा आता म्हणतो की जर आई वडिलांची प्रॉपर्टी असेल, इफ इट इज सेल्फ अक्वायर्ड, म्हणजे त्यांनी त्यांच्या लाईफ टाईम मध्ये जर विकत घेतली असेल, ते कुणालाही देऊ शकतात. त्याच्यात कुणाचाच हक्क नसतो, मुलाचाही नसतो, मुलीचाही नसतो. ते पूर्णच्या पूर्ण चॅरिटी देखील करू शकतात आणि नोबडी कॅन क्वेश्चन देम. पण जर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल, म्हणजे आजोबांची होती ते वडिलांना आली, वडिलांची आता मुलांना जाणार, तर मुलाला आणि मुलीला इक्वल हक्क असतो. जर समजा आई वडिलांनी तुमच्या 2 घरं घेतलेले आहेत आणि घरात एक मुलगा आहे आणि मुलगी आहे, तर इट शुड बी व्हेरी वेल अंडरस्टूड की एक घर मुलीचं असेल आणि एक घर मुलाचं असेल, किंवा दोन्ही घरामध्ये 2 हिस्से होतील आणि ते आम्ही मुलाला आणि मुलीला इक्वली देऊ. आता जे आपल्या म्हणजे माझ्या आईच्या जनरेशनचे लोक आहेत, त्यांच्याकडून ही अपेक्षा असते की ते सगळे आपल्या भावाला पटकन NOC लिहून देतील, म्हणजे फक्त कायद्यात मार्ग काढतील, पळवाट काढतील की मी आहे बहीण पण मला काही हे नकोय, मी हक्क सोडला. तुम्हाला सोडायचं आहे, ठीक आहे, दॅट इज ऑल राईट, पण ह्याला तुम्ही खूप तारीफ करून, अप्रिशिएट करून, दिस इज द नॉर्म असं करू नका. कायद्यात तुम्हाला हक्क दिलेला आहे, तो तुम्ही वापरा, घेऊन तुम्ही परत द्या, गिफ्टेड बॅक टू युअर ब्रदर, जर तुम्हाला वाटत असेल की भावाची परिस्थिती खराब आहे, कमी आहे, व्हॉट एव्हर. पण हा हक्क नाहीये किंवा तुला का गरज आहे ह्या विषयावर जाऊ नका. ह्याच्यानी मुलीचा कॉन्फिडन्सही वाढेल आणि शी विल स्टार्ट फोकसिंग ऑन द राईट थिंग्स. आज घडीला लग्नात खूप खर्च करतात लोक, महाराष्ट्रात आपण कमी बघतो, पण इफ यू गो अप नॉर्थ, लग्नात एवढा खर्च केला जातो आणि त्याच्यानंतर जर तिला त्रास झाला किंवा तिचा बिझनेस चालू करायचा आहे, तर आई वडील म्हणतात नाही, आमच्याकडे नाही आहेत तुझ्यासाठी पैसे. दिस सायकॉलॉजी मस्ट चेंज, आणि ते चेंज करण्यासाठी कायद्याने पहिला पाऊल तर उचललेला आहे. आपण सगळ्यांनी त्याला पहिलं माहिती करून आणि मग रेकग्नाइज करून त्याच्यावर वाटचाल करणं गरजेचं आहे. इथे मी आता थांबते. आय हॅव टेकन अ लॉट ऑफ
I hope it has been useful to everybody. Really, thank you, Pradnya. It was a brilliant talk, just like you, brainy, beautiful, and bold. Really, thank you. कायदा हा तसा विषय खूप चर्चेला जात नाही आणि मुलांच्या समोर तर अजिबातच चर्चेला केला जात नाही. पण तो अत्यंत छान खूप अगदी सोप्या शब्दांमध्ये कायद्याबद्दल मुलींना आणि पालकांना जागरूक केलंस. व्यक्तिमत्व जडणघडणीच्या या काळामध्ये मुलींनी इतकं सुंदर बोलणं ऐकलं. मला अगदी विश्वास आहे की पार्टिसिपंट्सपैकी बऱ्याच मुली लॉ क्षेत्राकडे वळणार आहेत आणि तुला रोल मॉडेल बनवणार आहेत. थँक्यू वन्स अगेन फ्रॉम औरंगाबाद अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स. आणि मुलींना मला एक सांगायचं आहे की तुम्ही घाबरून ही वाईट गोष्ट जरी तुमच्या सोबत घडली तरी घाबरू नका. त्याच्याबद्दल आवाज उठवा. आई वडिलांना इतरांना विश्वासात घ्या. अगदी तुमच्या सोबतच नव्हे तर मित्र मैत्रिणी नातेवाईक किंवा घरामध्ये कोणाच्या बरोबरी जर चुकीचं काही होत असेल तर तुम्ही आवाज उठवला पाहिजे. अन्याय सहन करणारा किंवा अन्याय बघणाराही अन्याय करणारा इतकाच गुन्हेगार असतो हे लक्षात ठेवा. जर हेतू चांगला असेल ज्याला आपण इंटेन्शन म्हणतो ते जर रायटियस असेल नैतिक असेल त्याला तात्विक असेल तर तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे. ओव्हर टू यू मनीष. थँक्यू तृप्ती. थँक्यू लेकर मॅम. इट वॉज अ व्हेरी ल्युसिड टॉक. म्हणजे एवढा कायद्यासारखा क्लिष्ट विषय एवढ्या सोप्या रीतीने समजावून सांगितलं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी इव्हन मला पण माहिती नव्हत्या. इट वॉज टू गुड टू गुड. आता ह्याच्यानंतर बोलण्यासारखं फारसं काही राहिलंच नाहीये. यू कॅन से दिस इज जस्ट अ समरी. So as everyone said, daughters are beautiful. Daughters is a treasure to have. It's undoubtedly a blessing to have a daughter. Raising a little girl into this world with high self-esteem, the world which is morphed with the morphed images and altered image of perfect woman, it's a real challenge. So I just like to tell all the parents that let your daughter follow her heart, give her the freedom, encourage her, support her, guide her, teach her. Teach her not just learning, but the empathy, EQ, social skills, self-defense, and most importantly, which I will stress upon, is financial literacy and make her financially independent. Hope my daughter grows up empowered and doesn't define herself by the way she looks, but by the qualities that make her strong, intelligent, and responsible woman. Someone has rightly quoted that a daughter can outgrow your lap, but she can never outgrow your heart. A daughter is a miracle and she never ceases to be miraculous, full of beauty. Thank you so much. I'm so happy to listen the thoughts of our moderators as well as our esteemed speaker, Advocate Pradnya Talekar Madam. It is really necessary. I'm especially happy that with this social platform, we can meet our wonderful girls, their parents, and it is the time that we should speak about their rights. For parents, I will like to say that don't take it wrongly. We are just to support the children. There may be conflicts in every home about a daughter, about a son. But today is the time that we should empower them. They are really sweet. They are really lovely. But we have to. मला असं वाटतं आपल्या ज्या छोट्या छोट्या मैत्रिणी इथे आहेत त्यांनी जे पण आपल्याला तृप्ती मॅडमने मेसेजेस दिले, मनीष मॅडमने जे शेवटी सगळ्या गोष्टी कन्क्लूड केल्या आणि प्रज्ञा मॅडमने जे काय तुम्हाला सांगितलंय ते सगळं कीप इन माइंड फॉर युअर लाईफ टाईम. It is really important to grow as a powerful woman. It is very very important. Maybe तुम्ही खूप छोट्या आहात, यातल्या काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील, पण काही गोष्टी फक्त तुमच्या ब्रेनने रेकॉर्ड करून ठेवल्या असतील. अँड विथ द टाइम विल कम, शुअरली तुमच्या ब्रेनमधनं त्या गोष्टी येतील आणि यू जस्ट थिंक ओव्हर इट, utilize it in your life and be a powerful daughter, be a wonderful woman. So with this mala asa vattay, Yes ma'am. yes we will move to the last part of our program, that is result of poem competition. तर सगळ्या ज्या ज्या मुलींना आम्ही मेसेजेस दिलेले आहेत की तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे, बी रेडी विथ युअर पोएम्स एंड जब तक आप लोग तैयार नहीं होते, आप लोग बैठते नहीं आपकी पोएम के साथ. In that time, I will try to share the last video again because that time the audio was not open, I think. So तुम्ही सगळेजण तुमच्या कवितांचा पेपर हातात घेऊन बसा.
आणि आपण परत एकदा ट्राय करू की आपला मगाचा व्हिडिओ आपल्याला पुन्हा एकदा छान बघायला मिळतो का याचा मी प्रयत्न करते तुमच्या सगळ्यांच्यासाठी. ओके. वतन वतन मेरे आबाद रहे तू, है वतन वतन मेरे आबाद रहे तू, है वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, है वतन मेरे वतन, है वतन मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, है वतन मेरे वतन, है वतन मेरे वतन। तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, मेरे वतन मेरे वतन, मेरे वतन मेरे वतन। स्पर्धेचा आपण आता निकाल डिक्लेअर करतो आहे आणि मी ज्याचं नाव घेईन त्यांच्यापैकी जे कोण इथे असतील त्यांनी स्वतःला अनम्यूट करायला लागणार आहे तुम्हाला आधी आणि तुमची कविता आम्हाला वाचून दाखवायची. जे कोण इथे प्रेझेंट नसतील आणि तरीही जर त्यांच्या पोएम माझ्या हातात असतील, इफ आय कॅन रीड आय विल रीड फॉर देम. ओके. सो बी रेडी. पोएम कॉम्पिटिशनचे सुरुवातीला मी कन्सोलेशन प्राइजेस डिक्लेअर करते आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट कन्सोलेशन गोज टू अनुप्रीता चव्हाण. अनुप्रीता तू आहेस का? येस अनुप्रीता. प्रीता, कविता मॅम. Okay, I think she is not able to connect. So I will declare the next consolation prize goes to Aruna Lahane. Aruna Lahane. मॅम कोणती कविता म्हणायची आहे? हा अरुणा आहे का इकडे? अरुणा लहाने आहे का? अरुणा लहाने आहे का? अरुणा तुझी कविता म्हणायची आहे. अरुणा आहे का इथे? नो मॅम. No. Okay. I will read for her. Yes, मॅम कोणती कविता म्हणायची पण? नाही मी आता अरुणाची कविता वाचून दाखवतेय. सगळ्यांनी फक्त आता ऐकायचंय. तिला कन्सोलेशन प्राइज मिळालंय. मैं भी लेती सांस हूँ, पत्थर नहीं इंसान हूँ, कोमल है मन मेरा, वही भोला सा चेहरा, जज्बातों से जीती हूँ मैं, पर बेटा नहीं बेटी हूँ मैं, बुरे लोगों की नजर पड़ती है मुझ पर, मैं डरती नहीं रहती, देवी का रूप धारण करके उनको सबको सिखलाती बेटी, ना टकराए बेटी को क्योंकि बेटी घर की बाती है, जीना है उसका अधिकार, शिक्षा है अधिकार, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, इस वाक्य को आगे बढ़ाओ, बेटी का करो स्वीकार, बेटे का भी करो स्वीकार, दोनों का करो सम्मान, पर बेटी को आगे जाने देना क्योंकि बेटी हमारी आन बान शान है, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, सैल्यूट द गर्ल चाइल्ड, इस घोष वाक्य को आगे बढ़ाओ और देश को आगे बढ़ाओ. ओके, वेरी वेल, वेरी गुड. एम आई ऑडिबल? Yes, ma'am, you are audible. Yes. Okay. Next consolation prize goes to Mehak Khan. Okay, Mehak, are you there?
जब जब जन्म लेती है बेटी, खुशियां साथ लाती है बेटी, ईश्वर की सौगात है बेटी, सुबह की पहली किरण है बेटी, तारों की शीतल छाया है बेटी, आंगन की चिड़िया है बेटी, त्याग और समर्पण सिखाती है बेटी, नए नए रिश्ते बनाती है बेटी, जिस घर जाए उजाला लाती है, बार बार याद आती है बेटी, बेटी की कोमल जिनके बेटी की कीमत उनसे जानो जिनके पास नहीं है बेटी. वंडरफुल, वंडरफुल. Okay, so this was our second consolation. Third consolation goes to Deepali Rokde. हो मॅम आहे. Yes, start reading beta. आम्ही ऐकतोय. येस मॅम. Yes. Hey world, you're making it hard for me. It's difficult for me to fight with. You're saying this, why? Trust me, I will take this car. Never be shy, cause I'm not just a cutie pie. 100 will be my grade, and I will never be scared. I will never let you fade, cause I'm not made to be afraid. To work on my glow, I'm not a princess. I wanna be a superhero to make the girls again from zero. Thank you, ma'am. Good, good, good. Good. Can you make your video on and again read it? आराम से पढ़ो बेटा. स्पीड थोड़ा कम करके आपका वीडियो ऑन करके फिर से पढ़ सकते हो. आम्हाला तू दिसत नाहीयेस. तुझा व्हिडिओ ऑन कर आणि पुन्हा एकदा सावकाश कविता वाच बेटा. व्हिडिओ ऑन करता येतं का तुला? गुड, गुड, व्हेरी गुड. आणि सावकाश वाच. भरभर खूप सुंदर कविता लिहिली आहेस तू. एकदम आरामात वाच. ओके, स्टार्ट. Hey world, you're making it hard for me. It's difficult for me to fight with. You're saying this, why? Trust me, I will touch the sky and never be shy, cause I'm not just a cutie pie. 100 will be my grade, never be scared. I will never let you fade, cause I'm not made to be afraid. To work on my glow, I'm not a princess. I wanna be a superhero to make the girls again from zero. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन बेटा. तिसरा नंबर आला आहे अक्षता देशमुखचा. अक्षता देशमुख आहे का? हो मॅम आहे. येस, येस, कम बेटा अँड स्टार्ट युअर व्हिडिओ. येस. येस, आणि छान आरामात कविता वाचा. मला सगळ्यांना व्यवस्थित कळाली पाहिजे तुझी कविता. ओके. येस, 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 येस. आवाज येतोय ना? येस, आवाज येतोय आणि तू खूप छान दिसतेस. म्हण. ओके मैम, बोलते हैं. इस देश में लड़की होना क्या बुरा है? हर बार लड़की गलत होती है, ये तुम्हारा बोलना है. लड़की रात को अकेले सड़क पर घूम नहीं सकती. लड़की छोटे कपड़े पहनकर खुद को कंफर्टेबल नहीं समझ सकती. ये समाज लड़की को नाम रखता है, खुद के लड़के को तो लड़की की रिस्पेक्ट करना सिखाता भी नहीं. उस लड़की को भी है हक जीने का, उस लड़की को भी है हक रातों रात सड़क पर घूमने का. तुम्हारे देखने का अंदाज बदलो, उसकी कोई गलती नहीं है, खुद का नजरिया बदलो. ये लड़कों ने भी क्या रखा है, ये सब बोलने की मोह माया है. जीवन जीने का हक सबको है, तो ये बात क्यों लड़की पे आके रुक जाती है? क्यों मार देते हो उस नन्ही सी जान को? उसे भी जीने का हक है, तो क्यों करते हो तुम ऐसी हरकत? इसमें तुम्हारी कोई गलती नहीं है. सालों साल से बनाई तो ये गंदी सी रीत है. खुद की मेंटालिटी बदलो यार, नहीं तो पछताओगे आगे जाके तुम लोग. हर लड़की को हक है सर उठाकर जीने का, उसे जो चाहे वो करने का और पहनने का. खुद को बदलना आज से शुरू कर दो, तो ये समाज बदलेगा. और ये एक बार समाज बदल गया ना, तो ये देश जरूर सुधरेगा. बस बेटी पढ़ाओ, बेटी बढ़ाओ और देश और उसे आगे जाने की राह दो. वंडरफुल अक्षता. खूप खूप तुझ्या वयाच्या मनाने तू इतकं सुंदर मेसेजेस दिलायस. आणि जर आपल्या देशातल्या मुलींना एवढे मॅच्युअर थॉट्स असतील तर मला वाटतं आपल्या देशाचं फ्युचर खूप सेफ आहे आणि ते तुमच्या मुलींच्या हातात सेफ आहे. इतक्या छोट्या मुलीकडून एवढा छान मेसेज आहे. आपण सगळ्यांनी ह्याच्यातून खूप जास्त शिकलं पाहिजे की तुम्ही मुलींना का सांगता तू अशी वाग, तितके कपडे घाल, असंच नाही कर. घरातला जो मुलगा आहे त्याला पहिले शिकवा की तुझ्या बहिणीला रिस्पेक्ट दे, तुझ्या मैत्रिणीला रिस्पेक्ट दे, तुझा नजरिया बदल, तुझा ॲटिट्यूड बदल. मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टी जेव्हा आपण लहानपणी मुलांना शिकवतो, मग मुली असू देत की मुलं असू देत, ते त्यांचे लाईफ टाईमचे थॉट होतात
आणि आपण हे असं बसून लेसन देऊन नाही शिकवू शकत. हे सगळं आपल्या वागण्यातून त्यांच्यापर्यंत जायला लागतं. जेव्हा आई मुलीला सांगते की बेटा ती भांडी घासून घे आणि मुलाला सांगते की तू बाहेर जाऊन हे काम कर, तिथेच डिफरन्सेस सुरू होतात. तिथेच आपण डिव्हिजन करतो की मुलींनी घरातली कामं करायचे आणि मुलांनी बाहेरचे करायचे, किंवा चहा कर आणि दादाला दे, म्हणजे दादा कोणीतरी वेगळा आणि मोठा आहे आणि तू काहीतरी सेकंडरी आहेस. दिस शुड नॉट हॅपन. सच अ वंडरफुल पोएम. थँक यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग and congratulations and all the best, Akshata. Thank you, ma'am. Nice. Very nice to listen you. Thank Okay? you. Okay. Thank you, ma'am. तुझा स्टॉप करशील व्हिडिओ आता? येस, वाच अंकिता, आधी व्हिडिओ ऑन कर तुझा. चाहे मैं भी लेती हूँ श्वास हूँ पत्थर ही नहीं इंसान हूँ कोमल मन है मेरा वो आशा है ये तेरा जब तो मैं जीती हूँ बेटा नहीं पर बेटी हूँ कैसे दामन छुड़ा लिया जीवन के पहले ही मिटा दिया तुझसे ही बनी हूँ बस प्यार की भूखी हूँ जीवन प्यारा लगा दूंगी अपना लो मैं बेटा भी बन जाऊंगी दिया नहीं कोई मौका बस पराया बनाकर सोचा एक बार गले से लगा लो फिर चाहे कर कदम आजमा लो हर लड़ाई जीत कर दिखाऊंगी चंद लागो कि सुन ली तुमने मेरी पुकार ना सुनी मैं बोझ नहीं भविष्य हूँ बेटा नहीं पर बेटी हूँ. गुड गुड, छान कविता होती तुझी, छान मेसेज. व्हेरी गुड. हा, आणि आता मी पुढच्या विनर कडे जाते. थर्ड प्राइज आपल्याला डिवाइड करून मिळालेला आहे अक्षता देशमुख आणि आनंद कुलकर्णी. ओके, त्यांनी इंग्लिश मधून कविता पाठवली आहे. Daughters are rays of hope which in future blooms like a rainbow. Just give her education with smile so that future generation will be bright. Do not try to abort her, just support her. Will also happily greet her. She is invisible. If you don't, future generations will suffer. Okay, don't cut her wings of dream. She is invisible if you cluster. She is the blessing of God, so don't give a early aged. Educate so she can be the nation's pride. This is something blurred, beta, so I can't just read. Is it Anand Kulkarni or not? I don't know. I will just move ahead. Second prize goes to Rashmi Zambad and Anita Sonu Nation, and she is Rashmi Zambad. I will just read her poem. It is very long poem, but I will try to read it as fast as possible. Just listen, beta. हवा के उस तेज झोंके के समान आज हर बेटी मजबूत खड़ी है, फिर देर अंधेरे में बाहर निकलने से पहले घर के चौखट पर किस उलझन में पड़ी है। बोलने से मन घबराता क्यों न हो, दिल उसका भी है जोरों से चीखता, लिए मन में सिर्फ एक ही आशा, क्या सुनोगे तुम उसकी पुकार एक दफा। विदाई तो आज भी होती है दोनों की, घर से दूर जाते हैं दोनों बेटा बेटी, फिर भी इसमें फर्क क्यों है सिर्फ एक की ही दुनिया संवरती। सती जौहर को पीछे छोड़ हम नए जमाने में उतर चुके हैं, पर वही सोच विचारों से आगे बढ़ने में ना जाने हमें और कितने साल लगेंगे। प्रेरणा लिए जिन आंखों के आसमान में उड़ने का ख्वाब देखा, आज वही आंखें उसकी नम नजर आती, मुंह से आज भी ना कोई शब्द निकलता, उसके चुप्पी से ही वो अपनी कहानी बतलाती। बस इतनी सी थी पुकार उसकी, इन दो पंक्तियों को बार बार दोहराती वो, सुन के भी मत करना उसे अनसुनी, दुनिया को एक ही बात सिखाना चाहती हो, बेटी बढ़ाओ बेटी बचाओ, बेटी को सुरक्षित नहीं सशक्त बनाओ। वेरी गुड पोएम and I can read that. Rashmi Zambad. And then the second prize is in actually second prize जिसको मिला है उसमें रश्मि झांबड़ भी है, and one more candidate is Anita Sonune. I will just try to find out if I can get first number 1, and she is Samruddhi Takaikar.
Yes, ma'am. Yes, ma'am. Samruddhi, yes, good, very good. Congratulations, you have won the first prize of today's competition. Just make your video on. Thank you, ma'am. व्हेरी गुड. आणि छान वाच बेटा, सावकाश, आम्हाला कळेल असं व्यवस्थित वाच. ओके? येस हो मॅम. हो हो. येस समृद्धी, स्टार्ट युअर पोएम. येस मॅम. मुलगी म्हणजे घरातलं खळाळतं चैतन्य. मुलगी म्हणजे घरातलं खळाळतं चैतन्य, घरात गजबजणारं एक सुंदर लावण्य. जरी ती नाही वंशाचा दिवा, जरी ती नाही वंशाचा दिवा, ती आहे सुंदर पण ती. जगाच्या दाही दिशा तिच्या तेजस्वी प्रकाशाने उजळती. उडू द्या तिला फुलांवर सुंदर फुलपाखरा परी, उडू द्या तिला फुलांवर सुंदर फुलपाखरा परी. शिकवा खूप तिला, झेप घेऊ द्या क्षितिजावरी. शिक्षणामुळे तिचे हे व्यक्तिमत्व उजळेल, शिक्षणामुळे तिचे हे व्यक्तिमत्व उजळेल. तिच्या तेजस्वी तेजापुढे चमकणारा सूर्यही लाजेल, तिच्या तेजस्वी तेजापुढे चमकणारा सूर्यही लाजेल. शिकून सवरून बघा खूप पुढे जाईल ती, शिकून सवरून बघा खूप पुढे जाईल ती. बाबांच्या नावाचा झेंडा अटकेपार लावेल ती. ती आहे अंगणातील एक पवित्र तुळस, ती आहे अंगणातील एक पवित्र तुळस. नका समजू कमी तिला, मुलांपेक्षाही खूप आहे ती सरस. कल्पना होईल सुनीता होईल, कल्पना होईल सुनीता होईल. फक्त तिला एक संधी द्या, कर्तृत्व गाजवेल सर्वत्र, तिला शिक्षण घेऊ द्या. कर्तृत्व गाजेल सर्वत्र, तिला शिक्षण घेऊ द्या. थँक्यू. व्हेरी गुड बेटा, खूप छान कविता वाचलीस. थँक्यू मॅम. आणि सगळ्यात छान ना, तुम्ही इतक्या लहान मुली आहेत, नुसती कविताच नाही, तुमचे थॉट्स खूप मॅच्युअर आहेत, विचार खरंच खूप समृद्ध आहेत. कॉंग्रॅट्स टू यू ऑल्सो अँड युअर पॅरेंट्स अँड टीचर्स ऑल्सो. कारण या सगळ्यांचा इन्फ्लुएन्स असतो, फ्रेंड्सचा असतो, आणि त्याच्यातून तुमची पर्सनॅलिटी Yes, बनत ma'am. जाते. खूप छान. ज्यांचे नंबर आलेत आणि ज्यांची नावं मी आता बोलून दाखवली आहेत, ज्यांनी इथे कविता म्हणून दाखवलेल्या आहेत, त्यांनी सगळ्यांना मी एक नंबर देते आहे आणि त्या नंबरवरती तुमचा पोस्टल ऍड्रेस पाठवायचा आहे. सो दॅट आता लॉकडाऊन आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं बक्षीस कलेक्ट करताना कुठल्याला येता येणार नाही. तर तुमच्या सगळ्यांचे ऍड्रेस पाठवा माझ्या नंबरवरती 9822722061. इथे मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये पण हो रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग तुम्हाला आमच्या वेबसाईटवर बघायला मिळेल, www.aapbranch याच्यावरती तुम्हाला रेकॉर्डिंग पाहायला मिळेल. ओके, मी इथे चॅट बॉक्समध्ये पण माझा नंबर देते आहे तुम्हाला, तर तिथे त्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करून मग त्याच्यानंतर सांगण्यात येईल की तुम्हाला प्राइज घेण्यासाठी कुठे जायचंय, कुठे यायचंय. ओके, इट वॉज अ व्हेरी नाईस प्रोग्राम. Thanks again for to all participants आणि आमचे एस्टीम स्पीकर्स आणि आमचे मॉडरेटर्स. खूप छान वाटलं छोट्या मुलींच्या बरोबर. आणि ज्या उद्देशाने आम्ही हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता, तो उद्देश आमचा सगळ्यांचा सफल झाल्याबद्दल पण मला खूप आनंद आहे. पुन्हा एकदा औरंगाबाद अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या वतीने मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि आजचा प्रोग्राम संपला असं मी डिक्लेअर करते. Okay, bye.